आत्मनिर्भर कल्याण. लेख अभिषेक देशमाने. 12व्या शतकात महात्मा बसवण्णा आणि शरणांनी शरण आंदोलन नावाचे सांस्कृतिक आंदोलन उभारले. अग्रज अत्यंजच नव्हे तर स्त्रियांना सुद्धा सन्मानाने आंदोलनात सहभाग घेतला. विचारविनिमय आणि चर्चासंवाद करण्यासाठी त्यांनी अनुभव मंडप नावाची पहिली संसद स्थापन केली. समाजाला आर्थिकदृष्टीने सक्षम बनविणारी कायक आणि दासोह मुले समाजात रुजवली. राजापासून रंकाला कष्टाचे महत्त्व समजावून दिले. दुष्कृत्य करणारे सदाचारी शरण झाले. जातवर्ग वर्ण लिंग हे सर्व भेद नाकारून त्यांनी समतावादी समाज निर्माण केला. त्यांच्या या गगनव्यापी कार्याचा अल्पपरिचय घेणारी आत्मनिर्भर कल्याण संकल्पना. कायक सिद्धांत. कायक सिद्धांत जगदोद्धाराचे मूलभूत तत्व आहे. कायकवे केलास हा संपूर्ण विश्वाला क्रियाशील कार्यक्षम बनवणारे चैतन्यदायी जीवनमंत्र आहे. समाजवादी समाजरचनेसाठी समाजात कायक तत्व रुजले पाहिजे. प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून देणारे कायकतत्व स्वावलंबन व समाजपूर्णतेचे तत्व आहे. अशा प्रकारे श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जीवनमंत्राचा प्रसार करणे आज काळाची गरज बनली आहे. कायकवे केलास कोणत्याही एका जाती, धर्म, पंथ, प्रांत किंवा देशापुरते मर्यादित नसून अखिल मानवजातीच्या कल्याणाचा आचारमंत्र आहे. प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, विश्व विकासासाठी कायक सिद्धांताची कृतिशीलता आवश्यक आहे. कायकवे केलास हा दैववादाऐवजी प्रयत्नवाद शिकविणारा मंत्र आहे. सर्वांचे हित कायकात सामावलेले आहे. कायक, परिश्रम, कर्तव्य सोडून इतरत्र देवाचा शोध घेणाऱ्या दिशाहीन लोकांना कायक सिद्धांत कर्तव्यधर्म कर्तव्यकर्म शिकवतो. कष्ट न करता इतरांच्या श्रमावर जगणारे, भिक्षा मागून खाणारे अशा ऐतखाऊ लोकांचा निषेध करणारे कायकतत्व आहे. बसवण्णांचा कायक सिद्धांत संपूर्ण विश्वातील मानवाने आत्मसात केल्यास वर्तमानातील भय, भूक, भ्रष्टाचार, बेकारी, आर्थिक विषमता, दारिद्र्य, उपासमार, शारीरिक अस्वस्थता, दुर्धर रोग, सामाजिक आर्थिक समस्या आपोआप कमी होतील. आजच्या 21व्या शतकातील अनेकविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची क्षमता बसवण्णांच्या कायकतत्वात सामावलेली आहेत. कायक शब्दाचा सोपा अर्थ समाजाचा हितासाठी नित्य सत्यशुद्ध कष्ट, श्रम, व्यवसाय, उद्योग. आत्ताच्या परिभाषेत नोकरी, व्यवसाय होय. तांदूळ वेचणाऱ्या मारयांच्या वचनामध्ये कायकासंबंधी निष्ठा आणि कायकाला केलास म्हणल्याचे उल्लेख सापडतात. असता कायकात तल्लीन, घडे जरी गुरुदर्शन तरी तयासी विसरावे. लिंगपूजेचे ही भान न उरावे. जरी ठाकला पुढे जंगम न द्यावे तिकडे लक्ष. कायकच केलास असल्याकारणे अमरेश्वरलिंग त्यातच सामावलेले असे. दासोह तत्वा. कायदा आणि दासोह सिद्धांतच परस्पर पूरक असे जीवनसिद्धांत आहेत. कायक आणि दासोह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कायक म्हणजे उत्पादन, दासोहम म्हणजे योग्य वितरण. सत्यशुद्ध नित्य कायकाद्वारे संग्रह केलेली अतिरिक्त संपत्ती समाजासाठी व्यय करणे व तन, मन, धनाने समाजाची सेवा करणे म्हणजे दासोह. व्यक्ती व समाज यांच्यात समन्वय निर्माण करणारे दासोह तत्व समाजवादी आहे. सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व तत्वाद्वारे अनुसरता येते. समाजहितामध्ये व्यक्तीचे हित सामावलेले आहे. ही मनोवृत्ती तयार होतात. समाजात सर्वजण स्वकष्ट कायक करतात. त्या समाजाला दासोह कोणासाठी करायचा हा मोठा प्रश्न आहे. दासोह म्हणजे दान असा अर्थ घेऊ नये. दासोह आणि दान हे दोन्ही परस्परांहून भिन्न कल्पना आहेत. पापाचा, अनैतिक, भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा, धन, संपत्ती समाजासाठी व्यय करता येत नाही. पापाचे धन प्रायश्चित्तासाठी उपयोगात येते, सत्कार्यासाठी नाही, असे बसवण्णा एका वचनात सांगतात. पापाचे धन प्रायश्चित्तासाठी होई व्यय, सत्कार्यासाठी नाही. कुत्रीचे दूध कुत्र्यासाठी व्यय होई, पंचामृतासाठी नाही. कोडलसंगाच्या शरणांविना अन्य व्यय केल्यास ते व्यर्थ जाणा. सत्यशुद्ध नित्य स्वकष्टाद्वारे कमाविलेल्या पैशाने दासोह केला जातो. दासोह एक उच्च कोटीचे सामाजिक मूल्य आहे. व्यक्ती आणि समाज यांच्यात समन्वय निर्माण करणारे सामाजिक उत्तरदायित्व आहे. धर्म आणि ज्ञानप्रसारार्थ भ्रमण करणाऱ्या शरणाला अन्न, वस्त्र आणि इतर सेवा देणे हा खरा दासोह आहे. शरणांच्या दासोहात नैसर्गिक व सहजता होती. भोजन करण्याच्या इच्छेने फुकटचे भोजन म्हणजे दासोह नसून भूक लागल्यानंतर, समाजसेवेचे कार्य केल्यानंतर घेतलेला आहार म्हणजे खरा दासोह आहे. अन्न, धन, धान्य, ग्रंथ, ज्ञान इत्यादी दासोहाची नानाविध रूपे आहेत. दासोह म्हणजे दान नाही. दान हे परस्परात विषमता निर्माण करते. दासोहात देणारा दाता आहे, त्याचे हात खाली आहेत. दासोहाबद्दल मी दिले असा अहंकार तो बाळगत नाही. धनसंपत्ती, पैसा माझा नाही अशी त्यांची भावना आहे. माझ्याकडे आहे ते अतिरिक्त आहे, माझे नाही ते समाजाचे आहे, असे त्याची कृती असते. जे समाजाचे आहे ते त्यांना मी परत करतो या निस्पृह भावनेने दासोह केला जातो. दासोह म्हणजे समाजाचा दास आहे म्हणून मी समाजाची सेवा करीत आहे. वेळ, पैसा, संपत्ती, ज्ञान या रूपाने समाजाची सेवा करणे
ही समाजाच्या उपयोगी पडणे म्हणजे दासोह होय. वचन. देहाच्या आधारे दासोह करून गुरुप्रसादी झाले बसवण्णा. मनाच्या आधारे दासोह करून लिंगप्रसादी झाले बसवण्णा. ध्यानाच्या आधारे दासोह करून जंगमप्रसादी झाले बसवण्णा. अशा त्रिविधाच्या आधारे दासोह करून सद्गुरु चेन्नमल्लिकार्जुना तुमचे शरण बसवण्णा स्वयंप्रसादी झाले हो. शरणांचे अस्पृश्यता आणि जाती निर्मूलनाचे कार्य. मराठी आणि कन्नड भाषेच्या सीमारेषेवर 12व्या शतकात अशीच एक महत्त्वपूर्ण क्रांती घडली. ती बसवण्णांच्या नेतृत्वाखाली झाली म्हणून तिला बसवक्रांती म्हणून ओळखले जाते. तिचे मुख्य केंद्र कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील कल्याण होते. त्यामुळे कल्याणक्रांती म्हणूनही ओळखले जाते. ब्राह्मणी व्यवस्थेने संपूर्ण भारतीय समाज व्यापून टाकला. या व्यवस्थेने सर्व सामाजिक अंगावर असा विळखा घालून वर्चस्व तयार केले. कोणत्याही प्रकारच्या मानव मुक्तीसाठी प्रत्येक बंडखोराला या जातीव्यवस्थेला थेट भिडावं लागत, लढावं लागत. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या चारही शोषण विभागातून मुक्ती मिळवायची असेल तर पहिला विद्रोह या ब्राह्मणी जातीव्यवस्थेशी करावा लागतो. 12व्या शतकातील समाजव्यवस्था विषमता प्रधान होती. जातीव्यवस्थेमुळे समाजात प्रत्येक माणसाचा दर्जा त्याच्या जातीवरूनच ठरत होता. मुठभर लोकांना समाजात श्रेष्ठत्व, मान, सन्मान, प्रतिष्ठा होती. शूद्रातिशूद्रांना मात्र अपमानाचे जीवन जगावे लागत होते. अस्पृश्यांना गावात प्रवेश नव्हता. त्यांचा स्पर्श बाट समजला जात होता. स्त्रियांनाही समतेची व न्यायाची वागणूक नव्हती. अशा या विषमतामूलक समाज रचनेत क्रांतिकारी बदल करून स्त्रीशूद्रांना सोबत घेऊन समताधिष्ठित शरण समाज निर्माण करणे व पर्यायी समाज व्यवस्था उभी करणे हा महात्मा बसवण्णांचा मुख्य उद्देश होता. व्यक्तीचा सामाजिक दर्जा हा त्यांच्या जन्मजात जातीवरून नव्हे तर त्याच्या आचार विचारावरून ठरतो, असे बसवण्णांचे ठाम मत होते. अस्पृश्य लोक गावाबाहेर नसतात तर ते गावात राहतात. माता पित्यास छळणारे अनैतिक वागणारेच अस्पृश्य आहेत. याउलट गावाबाहेर राहणारे लोक जोडे, सुंभ, चाबूक, नावा या उपयुक्त वस्तू बनवून समाजावर उपकार करतात. अत्यंत सदाचारी असल्यास त्याचा शेजार करावा. चारित्र्यवान मातंग चेन्नैयाचा शेजार मला हवा आहे, बसवण्णा म्हणतात. निंदकाचे राज्य व शेजार नको. त्यापेक्षा मांग चेन्नैयाचा दास बनून त्याची चाकरी करणेच उत्तम आहे. माझे नातलग मातंग चेन्नैया, डोहर कक्क्या, चिक्क्या, किन्नरी बोमया, चांभार हरळया व नागिदेवया आहेत. नदीत स्नान करणाऱ्यांनो डोहर कक्क्यांनी कोणत्या नदीत स्नान केले होते, असा सवाल बसवण्णा उपस्थित करतात. अशा प्रकारे माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या आचार विचारात आहे असे शरणांचे मत होते. जाती आणि अस्पृश्यता निर्मूलनासंदर्भात महात्मा बसवण्णांचे काही वचन. कुळ कोणतेही असले तरी काय, इष्टलिंगधारीच कुलीन कुळ शोधता का शरणांमध्ये. जाती संकर झाल्यावर वडील आमचे मादार चेन्नैया, आजोबा आमचे डोहर कक्क्या, चुलते आमचे चिक्क्या पहा, दादा आमचे किन्नरी बोमया. मज का बरे तुम्ही जाणत नाही कुडलसंगमदेवा. कोणत्याही जातीचा असो, श्री महादेवास स्मरणाऱ्याच्या तोंडाचे तांबूळ खाईन, त्याची पारोशी वस्के घालीन, त्याची पादत्राणे राखून जीवन जगेन कुडलसंगमदेवा. हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा म्हणून नका हो. हा आमचा, हा आमचा, हा आमचा म्हणावा हो. कुडलसंगमदेवा तुमच्या घरचा पुत्र म्हणावा हो. उत्तम काळात जन्मलो असे नामुष्कीचे ओझे मजवर लादू नका हो. मजहनी नसे कोणी सान, शिवभक्ताहुनी नसे कोणी थोर. तुमच्या चरणांची साक्ष, माझ्या मनाची साक्ष कुडलसंगमदेवा. माणसातच देव आहे, शरणांचा देहच कैलास आहे. त्याच्या घराचे अंगणच वाराणसी आहे. बसवोत्तर काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून आणि भजनातून तुझे गावच काशी आहे म्हणून सांगितले. संत तुकडोजी महाराजांचे समकालीन संत गाडगेबाबांनी देखील तोच वारसा पुढे चालवला आहे. समाजच देव आहे. मडके, सूप, रस्त्यावरचा दगड, माप, तांब्या, धनुष्याची दोरी यामध्ये देव शोधणाऱ्या आणि पाहणाऱ्याला माणसातील देव दिसत नाही. माणसात देव आहे हे फक्त शरणांनी जाणले आहे. त्यामुळे सत्य जाणणाऱ्या शरणांची उपेक्षा करू नका. लाख भरलेले, विकले जाणारे आणि भीतीमुळे जमिनीत पुरून टाकले जाणाऱ्या देवांना लोक देव म्हणतात पण माणसातील देवाला जाणत नाहीत. श्रीमतांनी बांधलेले मंदिर नैसर्गिक आपत्तीत पडेल पण देहरूपी मंदिर कधीच नाश होणार नाही. इष्टलिंग हे शरीरातील देवाचे बाह्य स्वरूप आहे. देव एकच आहे. अंतर्बाह्य समाजपरिवर्तनाचे आंदोलन. अग्रजापासून अंत्यजापर्यंत सर्वजण बसवण्णांच्या शरण चळवळीत सामील झाले. त्या चळवळीत झालेल्या सहभागी पुरुषांना आणि स्त्रियांना अनुक्रमे शरण, शनी अशी नावे मिळाली. शरण चळवळीचे रूपांतर पुढे स्वतंत्र लिंगायत धर्मामध्ये झाले. लिंगायत धर्माची धर्मांतरित झालेल्या शरणांची पूर्वाश्रमीची जात नष्ट झाली. अग्रज, अंत्यज यांच्यात रोजी बेटी व्यवहार सुरू झाले. जातीच्या भिंती तुटून पडल्या. बसवाच्या शरणचळवळरूपी झाडाला समता, समानता, बंधुता, विवेक, कायक, दासोह याची फळे आली. समाजाच्या प्रत्येक थरातून स्त्री पुरुष बसवण्णांच्या लिंगायत चळवळीत सामील झाले. ते शरण झाले.
मातंग चेन्नया डोहर कक्क्या हडपद अप्पाण्णा नुली चंदया कुंभार गुंडेया चांभार हरळया अंबिगर चौड्या मेदार बुरुडकेतया तुरुंगाही रामण्णा मादार धुळया वैद्य संगण्णा कन्नप्पा तेली किन्नरी बोमया अल्लमप्रभू बहुरूपी चौड्या शरण सुरया शरण उर्लिंगदेव हे शरण शूद्रतिशूद्र समजल्या जाणाऱ्या जातीतून बसवांच्या चळवळीत सहभागी झाले. सुळे सक्कव्वे सुळे पद्मलदेवी सुळे चामलदेवी यांसारख्या वेश्या बसवाच्या विचाराला प्रभावित होऊन शनी झाल्या. वेश्या आपला पूर्वाश्रमीचा व्यवसाय आणि पूर्वाश्रम सोडून पुण्यंगना झाल्या. चोर लुटारू दरोडेखोर यांनी आपले दुष्कृत्य सोडून दिले. ते शरण बनले. दारू विकणारा हेडदमारेया वाटसरूंच्या सेवेसाठी पाणी दूध आणि ताक विकायला लागला. सर्वजण दुष्कर्मे सोडून सदाचारी बनले, शरण बनले. बसवण्णांनी ऐतखाऊ लोकांचे मनपरिवर्तन केले. त्यांना कष्टाचे महत्त्व समजावून सांगितले. कायकवे केलास श्रम हाच ईश्वर हा मूलमंत्र बसवण्णांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिला. श्रमाला व्यवसायाला कायकाला मानाचे सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले. दिवसभर कष्ट करून शरण संध्याकाळी अनुभवमंटपात एकत्र येत विचारविनिमय चर्चा करत शरणांच्या स्वानुभवातून वचने जन्माला आली. तीच वचने म्हणजेच भारतीय संविधानाचा गाभा आहे. संविधानातील समता स्वातंत्र्य बंधुता श्रमप्रतिष्ठा अभिव्यक्ती स्वातंत्र्य सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता ही मूले शरणांच्या समताधिष्ठित वचनात दडली आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने सदाचाराने आचरण करावे. नीतिनियमांचे पालन करावे. अनाचार करू नये. चोरी क्रोध राग स्तुती मत्सर आत्मस्तुती करू नये असे बसवण्णा एका वचनात सांगतात. बसवण्णा म्हणतात चोरी करू नको हत्या करू नको खोटे बोलू नको रागावू नको इतरांचा तिरस्कार करू नको दुसऱ्याची निंदा करू नको. हीच अंतरंगशुद्धी हीच बहिरंगशुद्धी हेच कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीत आहे. आयुष्यभर मला शरणांची सेवा करण्याची संधी मिळावी असे बसवण्णा वचनात सांगतात. मंदिराचा कळस बनून कावळ्याच्या विष्टेने अपवित्र होण्यापेक्षा शरणांच्या पायातील पादुका करा मज कुडलसंगमदेवा. सदाचारी कायकनिष्ठ शरणांची तुकडी बसवण्णांनी उभी केली. कष्टानेच शिवाची पूजा केली. कल्याणच नव्हे तर कल्याणच्या आसपास संपूर्ण दक्षिण भारतात संपूर्ण उत्तर भारतात इराक इराण अफगाणिस्तानपर्यंत बसवण्णांचा विचार जाऊन पोहोचला. त्या विचाराने प्रभावित होऊन शरण कल्याणच्या अनुभवमंटपाकडे येऊ लागले. कल्याण म्हणजे सध्याचे बसवकल्याण हे क्रांतीचे केंद्र बनले. अफगाणिस्तानपर्यंत बसवण्णांचा विचार जाऊन पोहोचला. मरुळशंकरदेव नावाचे शरण कल्याणला आले. पूर्वाश्रमी मुसलमान असणारे मरुळशंकरदेव कल्याणमध्ये येऊन लिंगधारी झाले लिंगायत झाले. त्यांना शरणांनी मरुळशंकरदेव असे नाव दिले. राजदरबारात भांडी धुण्याचा कायक करून ते आपली उपजीविका करू लागले. काश्मीरहून राजा भूपाल महादेव आपल्या पत्नीसह कल्याणला आला. त्याने काश्मीरचे राज्य आपल्या मुलाला देऊन तो शरण झाला लिंगधारी झाला. मोळीगे मारे आणि महादेवी ही नावे धारण करून काश्मीरचे राजा राणी कल्याणमध्ये मोळी विकण्याचा कायक करू लागले. कष्ट करून जगू लागले. मोळीगे मारेयांविषयी बसवण्णा एका वचनात म्हणतात. भक्तासाठी 10 बोटाची मेहनत गणना महाभक्त होण्यासाठी परी तुझे पोट भरणार नाही भार होणार तू भूमंडळी त्यात दोन्ही हाताने परिश्रम तू करी मिळेल भाकरी सर्वा लागी. मोळीगे मारेया असूनी राजा थोर श्रम भरपूर केले त्याने कुडलसंगमदेवा कायक जो करील त्याला तारील देव माझा. काश्मीरहन चिक्क्या नावाचा हत्यारी कल्याणला बसवाला मारण्यासाठी आला. शरणांचा सदाचार कायकनिष्ठा वर्तन पाहून हत्यारी चिक्क्याने आपला हत्या करण्याचा व्यवसाय सोडून दिला. त्यांनी बसवांनी घालून दिलेल्या लिंगायत धर्माचा स्वीकार केला. तो शरण झाला. जंगलातून आणलेली ताडपत्रे शरणांना विकून त्यावर तो उदरनिर्वाह करू लागला. चिक्क्या शरणांमध्ये कायकनिष्ठ सदाचारी शरण म्हणून मान्यता पावले. काश्मीरची राजकन्या बोंतादेवी कल्याणमध्ये येऊन शनी झाली. राजवैभवात वाढलेली बोंतादेवी कल्याणमध्ये गुहेत राहू लागली. वैद्यकीय शास्त्राचे उत्तम ज्ञान असणारी बोंतादेवी रोग्यांची सेवा करू लागली. त्याचबरोबर गोधडी शिवून विक्री करू लागली. त्यावरून तिला बोंतादेवी असे नाव पडले. महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकात श्रमजीवी समाजाची निर्मिती केली. कल्याणच्या अनुभवमंटपात निर्माण झालेल्या वचन साहित्याने कन्नड भाषेला समृद्ध केले. माणसाची जीवन जगण्याची शैली बदलून टाकली. अनुभवमंटप हे अनुभवाची प्राप्ती करून देणारे स्थळ होते. स्वतःला स्वतःच्या अनुभवाने जाणून घेणे हा खरा अनुभव आहे. अंतर्मन स्वच्छ झाल्यास अशा अंतर्मनात जो भावाविष्कार होतो तो भाव म्हणजे अनुभव होय. असा अनुभवमंटप फक्त एक दगडाची इमारत नव्हती तर शरणांनी संसार कायक दासोह यांच्या सुसमन्वय पाळून निर्माण केलेले एक परिवर्तनाचे विचारपीठ होते. स्वानुभवाच्या आविष्काराचे एक मुक्त विद्यापीठ होते. अनुभूतीच्या विचारांचे एक समाज मंदिर होते.
प्रत्यक्ष कायक केल्याशिवाय अनुभव नाही, म्हणून कायक करून अनुभव घेणे आणि आपला अनुभव मंटपात अभिव्यक्त करणे म्हणजे अनुभव मंटप. शरणांनी अनुभव मंटपाद्वारे स्वतःच्या अनुभवास वचनरूपाने शब्दात प्रतिबिंबित केले. अनुभव मंटप म्हणजे शरणांचा नित्यनवा महासत्संग होता. डोके, कपडे आणि शरीराची स्वच्छता होते, तशी मनाची स्वच्छता अनुभव मंटपात होत होती. स्वतःला सुज्ञानाने जाणून घेणे म्हणजे अनुभव. मन अंतर्मुख झाल्यास मनात उमटणारा भाव म्हणजे अनुभव, तो हृदयानेच जाणून घेता येतो. ज्ञानास सुजानात परावर्तित करणे म्हणजेच अनुभव. आत्मानुभवाचे ज्ञान शरणांनी हृदयात मिळवले. हे अनुभव ज्ञान ज्या स्थळी प्राप्त झाले ते स्थळ म्हणजे अनुभव मंटप होय. विचार व कृतीचा आचार व त्याद्वारे आलेला अनुभव प्रकट करण्यासाठीच अनुभव मंटपाची निर्मिती झाली होती. कायक म्हणजे काम किंवा श्रम न करणाऱ्यांना अनुभव मंटपात प्रवेश नव्हता. शरण समाजात राहून कायक करून अनुभव ज्ञानाची प्राप्ती करून घेत होते. अनुभवाची प्राप्ती वचन साहित्यातून प्रकट होऊ लागली. कमीत कमी 2 किंवा अधिक शरण खुल्या स्वच्छ स्थळी एकत्र बसून विद्यमान प्रश्न समस्यांच्या अनुषंगाने बसव तत्व व वचन साहित्यावर विधायक चर्चा करणे म्हणजे अनुभव मंटप होय. असा अनुभव मंटप मंगळवेढा व बसाव कल्याणमध्ये बसवण्णांच्या महामनेत निवासस्थानी नित्य होऊ लागला. बसवण्णा आपल्या महामनेत शरणांसोबत चर्चा करीत. पुढे या चर्चा सातचे रूपांतरच अनुभव मंटपात झाले. सर्व शरण नित्यकायक संपवून बसवण्णांच्या निवासस्थानी एकत्र येऊन चर्चा करू लागले. त्या चर्चा दालनाला महामने असे म्हणू लागले. नंतर त्यालाच अनुभव मंटप म्हणू लागले. अनुभव मंटपात अध्यक्षपदी एका अभ्यासू व ज्ञानयोगी असलेल्या शूद्र समाजातील व्यक्तीला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणे ही जगाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना आहे. तत्कालीन लोकसंसद म्हणजे अनुभव मंटपाचे अध्यक्षपद स्वतःकडे न घेता बसवण्णांनी अल्लमप्रभुदेवांना अनुभव मंटपाचे अध्यक्ष केले. यावरून बसवण्णांची शरणांच्या प्रती असणारी निष्ठा आणि ज्ञान समजून येते. अनुभव मंटपाचे दैनंदिन चर्चासत्र अनुभव मंटपाचे अध्यक्ष असणाऱ्या अल्लमप्रभुदेवांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असे. प्रत्येक शरण सदस्यास अनुभव मंटपाचे अध्यक्षाच्या पूर्व परवानगीने अनुभव मंटपात प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार होता. संपूर्ण सभागृहाचे संचलन व नियंत्रण अल्लमप्रभुदेव करीत असत. अल्लमप्रभुदेवांच्या आदेशाचे पालन करणे अनुभव मंटपातील सभासदांना बंधनकारक होते. बसवण्णा सर्व शरणांसोबत अनुभव मंटपात बसत. कल्याण क्रांतीनंतर काही काळ अनुभव मंटपाचे अध्यक्षपद अल्लमप्रभूनंतर चेन्नबसवण्णा व तिसरे अध्यक्ष सिद्धरामेश्वर होत. अशा प्रकारे अनुभव मंटपाच्या अध्यक्षांची वारसा परंपरा काही काळ पुढे चालली. अनुभव मंटपाचा उद्देश व प्रयोजन. तत्कालीन समाजात सामाजिक समता प्रस्थापित करणे हा अनुभव मंटपाचा मुख्य उद्देश होता. समाजाची अत्यावश्यक गरज म्हणून अनुभव मंटपाची स्थापना झाली. समविचारी शरणाचे संघटन करून प्रजाप्रभुत्व संपन्न लोकसंसद स्थापना करण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व सामाजिक न्याय अधिष्ठित लोकशाही प्रस्थापित करणे, स्त्रियांना समानतेची संधी देणे, कायक तत्वाचा प्रसार करणे, इष्टलिंगी ऐक देवोपासनेचा अंगीकार करणे, अंधश्रद्धा नष्ट करणे इत्यादी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना करण्यात आली. अनुभव मंटप केंद्र मंगळवेढा व बसवकल्याण. सर्वप्रथम अनुभव मंटपाची प्रारंभिक सुरुवात मंगळवेढ्यात झाली. पुढे त्याचा विस्तार आणि अभिवृद्धी कल्याणमध्ये झाली. कल्याण हे चालुक्य राजाच्या राजधानीचे शहर होते. चालुक्यानंतर कलचुर्य बिजजळाने कल्याणची सत्ता हस्तगत केली. बिजजळाच्या राज्यात बसवण्णा महामंत्रीपदावर कार्यरत होते आणि उर्वरित वेळेत अनुभव मंटपात सहभागी होत होते. अनुभव मंटपाची ख्याती दरदूरच्या देशात व राज्यात पोहोचली होती. तेव्हा विविध प्रांतातून नानाविध जातीपंथाचे लोक बसवकल्याणकडे आकर्षित झाले. जो तो कल्याणच्या भूमीत येऊन राहू लागले. नित्यकायक करून उर्वरित वेळेत अनुभव मंटपात चर्चा करून वचन लिहू लागले. शरण परिवाराचे स्वतंत्र संघटन उभे झाले. पुढे शरण संस्कृती रूढ झाली. बसवण्णांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून समग्र समाज क्रांतीचे कार्य बसवकल्याणमध्ये केले. परिणामी बसवकल्याणच्या सभोवतालचा प्रदेश शरण संस्कृतीने प्रभावित झाल्याचे दिसून येतो. त्याचे अवशेष आजही त्या परिसरात आहेत. अनुभव मंटपात सर्व स्तरातील लोकांचे प्रतिनिधी होते. लोकांचे प्रश्न, समस्या सोडविणे हा मुख्य उद्देश होता. याची ख्याती अल्पावधीत सर्वदूर पसरली. भारतातील विविध राज्यातील शरण कल्याणला येऊन दाखल झाले. ते अनुभव मंटपाचे सदस्य बनले. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही प्रारंभापासून सभासदत्व दिले होते. सर्वांना समान न्याय, समान वागणूक, समान हक्क होते. अनुभव मंटपाचे ते तत्व होते. कायकवे केलास हे ब्रीद प्रत्येकाने प्रमाण मानून कायक करणे अनिवार्य होते. अनुभव मंटपात सहभागी पुरुषांना शरण आणि स्त्रियांना शनी म्हटले जात असे. परस्परांना भेटल्यानंतर हात जोडून मान चुकवून शरणुशरणार्थी म्हटले जात असे. कोणी माझ्यापेक्षा मोठा नाही, कोणी लहान नाही. सर्वांना समान अधिकार आहे.
बसवण्णांसह सर्वजण जमिनीवर बसून चर्चा करत असत. सर्वजण प्रश्न उपस्थित करत असत. विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत चर्चा चालत असे. सर्वजण मिळून निर्णय घेत. तो निर्णय सर्वावर बंधनकारक होता. अनुभव मंटपाचा निर्णय अंतिम समजला जात असे. राजा बिज्जळ, महामंत्री बसवण्णा आणि अनुभव मंटपाचे अध्यक्ष अल्लमप्रभू यांनाही अनुभव मंटपाच्या निर्णयात बदल करता येत नसे. अनुभव मंटपाच्या दैनंदिन कामकाजाचे स्वरूप व संहिता कल्याणभूमीत नित्यनियमाने अनुभव मंटपात शरण सभा भरत असे. शरणांचा हा ऐतिहासिक महासत्संग होता. अनुभव मंटपाचे दैनंदिन कामकाज विशिष्ट नियमानुसार चालत असे. शरणसभेने सर्वसंमत केलेल्या नियमाधारेच अनुभव मंटपाचे निर्णय होत असत. अल्लमप्रभूंच्या अध्यक्षतेखाली अनुभव मंटपाचे चर्चासत्र चालत होते. प्रत्येकाला चर्चासत्रात सहभाग घेण्याचा अधिकार होता. व्यक्त केलेल्या मताविषयी एकमेकांना आदर होता. परस्परात आदरार्थी भावना होती. नम्रपणे व विनयशील वृत्तीने शरण अनुभव मंटपात सहभागी होत असत. प्रत्येकजण एकमेकांना अण्णा, अप्पा व अक्का नावाने संबोधित असत. बसवण्णांना सर्वजण बसवण्णा म्हणत. प्रत्येक प्रथा परंपराची तेथे चिकित्सा केली जायची. त्यासंबंधी दीर्घ चर्चा होऊन एकमताने निर्णय घेतले जायचे. इष्टलिंग एक देवोपासना, कायक, दासोह, सदाचार, समता, स्त्री स्वातंत्र्य, विवेकवाद, कुटुंब व्यवस्था व आर्थिक उत्पन्न यासंबंधी शरणांनी मांडलेल्या विविध सिद्धांतावर चर्चा होत असे. व्यक्ती, समाज व विश्वकल्याणासाठी जी चिरंतन मूल्ये आहेत ती सर्वांनी आत्मसात केली पाहिजेत यावर सर्वाचे एकमत होते. समग्र समाजक्रांती तत्वाची चर्चा येथे होत होती. मानवी जीवनाचे तत्वज्ञान येथे प्रकट होत होते. अनुभव मंटपात होणारी चर्चा निष्फळ ठरत नव्हती. चर्चेचा संबंध प्रत्यक्ष कृतिकार्याशी होता. चर्चेतून निर्णय आणि निर्णयाची अंमलबजावणी हे सूत्र प्रत्येकाने आत्मसात केले होते. अनुभव मंटपाद्वारे शरणांना सुखी जीवन जगण्याचे तत्वज्ञान मिळाले. समाजाची घडी व्यवस्थित झाली. समाज स्वयंपूर्ण, विवेकी आणि कायक प्रधान बनला. शरणांना शरणसंस्कृतीचे अधिष्ठान प्राप्त झाले. ते अनुभव मंटपातील चर्चेमुळेच अनुभव मंटपात वितंडवाद होत नसत. समाजासाठी आवश्यक प्रश्नांवर चर्चा केली जात होती. परंतु आजच्या संसदेतील गोंधळासारखी स्थिती नव्हती. आजची संसद हे अनुभव मंटपाचे प्रारूप आहे. चर्चा सुसंवाद व त्यानंतर विशिष्ट विषयावर एकमत होत असे. असत्य विचार मागे होऊन सत्य विचार उजळून निघत असत. अशा प्रकार सर्व आचार विचारांची सर्वासमक्ष चर्चा होत होती. प्रत्येक वचनास अनुभव मंटपाची संमती असल्याशिवाय त्याला वचन म्हणून संमती मिळत नसे. नव्याने सहभागी झालेल्या शरणांचा परिचय झाल्यावर त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी काही ठराविक प्रश्न विचारले जात होते. शरणसंस्कृती तत्वाची वैचारिक बैठक परिपक्व असलेल्या शरणांनाच अनुभव मंटपात सक्रिय सहभाग दिला जात होता. अनुभव मंटपाने कल्याण राज्यात सामान्य माणसाच्या मनात आनंद आणि आत्मविश्वास निर्माण केला. लोकशाही मूल्ये प्रस्थापित केली. स्त्रियांना मान, सन्मान व समता मिळवून दिली. विवेकवादी वचन साहित्य आणि वचनकार. 12व्या शतकातील शरणांचे तत्वज्ञान हे मानवकेंद्री होते, ते समाजकेंद्री होते. ज्योतिष, पंचांग, भविष्य, वास्तुशास्त्र, कर्मकांड, अवडंबर, जातीवाद, स्पृश्य अस्पृश्य भेद, लिंगभेद, ऐतखाऊ वृत्ती, दांभिकता, संन्यासवाद, यज्ञयाग, होम हवन, अनाचार यावर बसवण्णांनी कडाडून प्रहार केला. शरणांनी या सर्वाला विरोध केला. बसवादी शरण आणि वचनसाहित्य निर्माण केले. वचनसाहित्य व भारतीय संविधान या दोन्हीत एक साम्य आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, स्त्री पुरुष समानता, मूलभूत हक्क, मानवी हक्क, मूलभूत कर्तव्य, लोकशाही, विवेकवाद, सत्य, मानवता, श्रमनिष्ठा, पर्यावरण रक्षण, नैतिकता, एकता, शांतता, समाजभिमुख प्रशासन, समाजसेवा या संविधान मूल्यांचा अंतर्भाव वचन साहित्यात सापडतो. 12व्या शतकात बसवादी शरणांनी समाजात भारतीय संविधान लोकशाहीची बीजे पेरली आहेत. भारतीय संविधानाचा सरनामा आणि वचननामा एक समान आहेत. भारताचे लोक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, व्यक्तिप्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता, बंधुता निर्माण करण्याचा संकल्प शरणांनी केला. संविधानाचा सरनामा आणि वचननामा एकच आहे. सरनामातील सर्वच मूल्ये वचन साहित्यात आहेत. बसवण्णा आणि लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी अनुभव मंटपाची स्थापना केली. समता हा त्याचा ध्यास व विश्वास आहे. लोकशाहीची मूल्यतत्त्वे आणि बसवतत्त्वे यांचा अनुबंध एक आहे. सुंदर अक्षर असणाऱ्या व्यक्तीची सुंदर रचना म्हणजे वचन आहे. वचन म्हणजे गद्य पद्य नाही, बोलाचालीचा अनुभव म्हणजे वचन आहे. वचन ही शरणांच्या विचार विद्रोहाचा मुक्त आविष्कार आहे.
शरण आणि अनुभव मंटपात एकत्र बसून लोकशाहीसाठी लोकांशी चर्चा व चिकित्सा करून लोकभाषेत लिहिलेला स्वानुभव म्हणजे वचन होय. वचन लिहिणारे शरण नित्य कायक करणारे बहुजन होते. मूळ वचन कन्नड बोलीभाषेत लिहिले गेलेले आहे. लोकभाषेत बोलीभाषेत लिहिलेले साहित्य सामान्य माणसासाठी असते. शरणांनी सुद्धा बोलीभाषा कन्नडमध्येच वचन साहित्य निर्माण केले आहे. भाषेमुळे वचनाला नाही तर वचनामुळे कन्नड भाषेला महत्त्व प्राप्त झाली आहे. वचनकार अनुभव मंटपात एकूण 770 शरण सदस्य होते. त्यापैकी 213 शरण 34 शनी वचनकार झाले. 6 लाखाहून अधिक वचन आज उपलब्ध आहेत. बरीच वचने प्रतिक्रांतीत नष्ट झाले आहे. प्रत्येकाने आपल्या वचनात विशिष्ट नाममुद्रा म्हणजे वचनांकित वापरले आहेत. स्वतःचे नाम लावण्यापेक्षा वचनांकितासाठी शिवाचे नाव वापरले आहे. अपवाद म्हणजे काही शरणांनी स्वनामाचा वापर केला आहे. शरण आंदोलन आणि अनुभव मंटपाच्या माध्यमातून स्त्रिया, दीनदलित, उपेक्षित, अस्पृश्यांना तसेच अग्रज अंत्यजांना स्वातंत्र्य बहाल केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. बसवण्णा कुडलसंगमदेवा, अल्लमप्रभू, गुहेश्वरा, चेन्नबसवण्णा कुडलचेन्नसंगमदेवा, सिद्धरामेश्वर, योगीनाथ आणि कपिलसिद्ध मल्लिकार्जुन, अंबिगर चौड्या लिंगम्मा अप्पण्णा प्रियचन्न बसवण्णा.